काय हो एवढ्या सकाळमध्ये कुठं चालले? एवढ्या सकाळमध्ये नमस्कार मंडळी. आता झालोय मी रेडी. आता सकाळी वाजले 4 सकाळचे. एवढ्या सकाळी बोलले नाही. आता वाजले 4. आता आम्ही चाललोय कुठेतरी चाललोय. आम्ही सांगायचंय आम्ही चाललोय मित्रांसोबत उज्जैनला. घरच्यांसोबत नाही, यावेळेस मित्रांसोबत जायचं उज्जैनला. तुम्ही मागच्या वेळेस मित्रांसोबतच गेले होते ना? आणि ते घरच्यांसोबत कधी गेलेले? घरच्यांसोबत गेलो होतो, पण तेव्हा मला ब्लॉगिंगच स्टार्ट केलेलं आपलं. गेलो होतो आपण. कारण जेव्हापासून लोक चालू झाले तेव्हापासून तर तुम्ही मित्रांसोबतच फिरतायत. मग मित्र आपले प्रेम आहे, जीव आहे आपला. बायको अशीच आहे. बायकोला बी फिरवलंय. बायको बोलायलाच नाही पाहिजे. तुला फिरवलं नाही मी, फिरवलं ना. आणि मग ते फक्त व्हिडिओ मध्ये दिसलं नाही, तेव्हा ब्लॉगिंग जो दिखेगा. नाही 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 ऐसा होता नाही. चलो आपण चालू. जाता कुठे आहे? आता उज्जैन चाललोय. सगळ्यात पहिले जायचं ओंकारेश्वर. ओंकारेश्वर नंतर इंदोरला स्टे आमचा. त्याच्यानंतर उज्जैन आहे. आपल्या मित्राकडे जायचं आपल्याला उज्जैन इंदोरला. आपला मित्र येतो तिथं जायचंय. तोपर्यंत मित्र येऊन थांबेले. त्याच्या आधी आपण घ्यायची चहा घेऊ, मग निघू आपण. चलो. आता उतरलोय आम्ही उज्जैन मध्ये. उज्जैन नाही, ओंकारेश्वर मध्ये. आता पहिले थोडं जेवायची सोय करू. सकाळचं तुम्हाला दाखवलं नाही, कारण की सकाळी फक्त ट्रॅव्हलिंग वगैरे होतं. आता उतरलो, लय भूक लागली. आता 1 वाजलाय, तरी आम्हाला टाइम लागला, कारण की थोडं रस्त्यामध्ये ना जरा गावातून यावं लागला आम्हाला, म्हणून. मस्त आहे हॉटेल वगैरे, पण चांगलं आहे, मोठं आहे. आता जेवण पहिले जेवण करतो, नंतर दर्शनाच्या लाईनीत लागावं लागणार आहे. चला तोपर्यंत. आयुष आता तो कुठं थांबलाय? आता ओंकारेश्वर जवळच आहे. काही लांब, किती लांब आहे म्हणजे 18 किलोमीटर आहे. काय ऑर्डर दिली तुम्ही? निखिल भाऊ काय तुमचं? किलोमीटर काय घेऊ, पण जर चव नाही दिलं तर निखिललाच धरायचं. 100% निखिल भाऊ सध्या वेगळ्या शोधात आहे. सकाळपासून काय खाऊ नये आपल्याला. कोणी काजू कोणी घालले? काजू कोणी घालले? काजू पण काजू 4 काजू घालले. लेमन गोळ्या कोण घालल्या? जेवण आहे. मग लेमन गोळ्या कोण घालल्या? भूक लागली किती. हे हॉटेलचा अँबियन्स आहे. सकाळी 4 वाजेपासून उठले. 4 वाजेपासून सकाळी 4 वाजेपासून उठले. आता किती वाजले? 1 वाजला, तरी बी जेवण. भाऊ ट्रिप मध्ये असंच असतं दादा. सांगितलं आमचा नाश्ता झाला म्हणून. इथला स्टाफ वगैरे एकदम कॉपरेटिव्ह आहे. आयुष सोबत जास्त कॉपरेशन आहे यांचं. कसं होतं प्रत्या हॉटेल? 1 नंबर. खरं सांगायचं. खरं सांग. चव नव्हती, पण चव होती का? 1 नंबर. लाजवाब. काजू होते शेवभाजी काजू होते. बरोबर आहे. बिलकुल बी चव नव्हती. जेवण केलं, या आमच्या तशाच भाज्या पडल्या इकडं. आणि परत रोट्या दाखवल्या, तर एवढ्या जाड रोट्या, बिलकुल चव नव्हती. काय फायदा नाही झालेला आहे खाऊन. उगाच आलो. हे निखिलची चॉईस होती म्हणून आलेलो आहे आम्ही. हे निखिलच लय रेटिंग आहे म्हणे. चव न डव. चलो. 100 रुपये ले लो सर. येडत काय होतं आपलं? येडत काढ होतं प्रत्येक. अरे काय बोलत होतं? काय सांगितलं पहिले? पहिले सांगितलं 50 रुपये सवारी. आता हे 40% सांगताय 150 रुपये म्हणे. प्रत्येकाला दिसतो ढेरे. माझ्यापेक्षा डेअरी वाढली. ढेरे. हाँ कहाँ जाना है पहले बोल दो भैया, रिकॉर्डिंग चल रहा तुम्हारा. आपको भी यही छोड़ना है? दर्शन को छोड़ मंदिर में. अरे उधर का नहीं, वही बोल रहे बार. तुम आप क्या करने वाले? अभी घुमा के फिर हमारे को उधर छोड़ देने का. मंदिर छोड़ो ना. हाँ, तो आपको भी मंदिर छोड़ना है. तो आप तो बोल रहे बोले यही छोड़ो. नहीं मंदिर छोड़ दो सब. ऐसा थोड़ी ना बोले भैया. सामान यहाँ रखा ना. तुम्हारे दर्शन करके झूला ब्रिज से ही आओगे आप. अच्छा झूला ब्रिज से. चलो आता सवारीला आता डायरेक्ट बोट मध्ये बसलो रे. आता आम्ही कॉम्प्लिमेंट दे काही
कॉपरेट आणि इथं फसवेगिरी किती आहे? नाही फसवेगिरी नाही तू सच बोलले का? आपण शिर्डीकर आहे, फसायचं काम नाही. इथं दाखव ना पाणी थोडा कमी आहे. निके निखिल भाऊ इथं तुम्ही उत्तर द्या ना. काय उत्तर इथं हसलं जातं. डायरेक्ट आपण यायचं, गाडी पार्क करायची, डायरेक्ट बोटिंगच्या जवळ यायचं. 50 रुपयात मंदिरात जातात, ते सांगते 500 रुपये घेईल, 1000 रुपये घेईल. त्याच्यापेक्षा डायरेक्ट खाली यायचं, डायरेक्ट मंदिरात दर्शन भेटतं. 50 रुपये जायचे आणि 50 रुपये यायचे लागतं फक्त. त्याच्यामुळे लोड घ्यायचा नाही. ओके. पाणी थोडं कमी, पाणी थोडं जास्त पाहिजे का? मग काय मजा येणार. अडचण नाही, काय अडचण नाही. यावेळेस ऍडजस्ट करू. पुढच्या वेळेस ना पाणी घेऊनच येऊ डायरेक्ट कोपर करू. एखादं वाटी बिटीत भरून आणू. बरं ते जाऊ दे. ही नदी कोणची आहे सांगून दे. हे जाऊ दे. एवढा अभ्यास करणे. फक्त यायचं म्हणून आलोय. अर्जंट मध्ये प्लॅन झाला, काहीच बघितलं नाही. कुठं जायचं काय काहीच नाही माहिती. फक्त निघालो, नाही का? गाडी डिझेल टाकलं ओके. आप्पा दाखवा ना तुम्ही राव ब्लॉग मध्ये. ब्लॉग आहे आपला युट्यूबला जाणार आहे. ये है दो नदी का संगम, नर्मदा और कुबेरी का। कुबेरी नदी में पावर हाउस बना हुआ है, 520 मेगावाट बिजली बनता है। नर्मदा जी में डैम बना हुआ है। ये दो नदी का संगम है, जल अर्पण करने का। ठीक आहे. समजलं का तुम्हाला? समजलं लाईक आणि सबस्क्राईब करा आम्हाला. ओके डन. बाकीचं काकांचं बोलणं समजलं ना सर, तर आम्हाला डिटेल मध्ये कॉल करून विचारा. तुम्ही मला नदी कोणची आहे बघा, नर्मदा देवी. हा हा, त्याच्यामुळे चालत जायचं होतं आपल्याला रे. पण आपण शॉर्टकट केला विचारा, कारण की आपल्या जड माणसं आहे. 100% या गोष्टी. हा, पण ते चालायला आम्हाला जरा थोडं जड. जेवण करून आलो होतो ना आपण म्हणून. जेवलं होतं राईट. हा, एकदम अप्रतिम जेवण होतं. एकदम नुसते काजू होते, नुसते काजू. पनीर मध्ये काजू होते. काहीच चव नव्हती भाजीला. 1700चं बिल झालं बाई. 1700 1750. बटर मध्ये रोट्या, बटर रोटी बटर होता काय. गर्दी तर दिसते का रे? गर्दी तर आहे भाऊ दर्शनाला. किती लागेल? 3-1 तास लागतील का? 2 तास. किती तास? 2 तास. ठीक आहे, 2 तासात आपलं. का रे तसं पाहिलं थोडं कमी वाटते ना. पहिले तसं हाईप झाली होती, लई गर्दी लई गर्दी. नाही गर्दी वगैरे काही नाही मित्रांनो. तुम्ही आवश्यक या, इथं बुडणार काही नाही. जरा हे मामांचा कॉन्टॅक्ट देऊन टाका. वो जो लड़के है ना, ये जो नहा रहे हैं ना, ये सब जैकेट पहने हुए। मामाचा आवाज बी आहे ना, मामा एवढा हळू बोलताय. अरे वो जैकेट पहने हुए रोड पे। बोले हो मैं उतरू क्या अंदर? हाँ, अरे आहे ना आपल्या शंकराचार्याची मूर्ती किती? 108 फुटी. डायरेक्ट 108 फूट. पंचधातूची 108 फुटी. आता चाललोय वर, पण आपल्याला मंदिराचा रस्ताच माहित नाही. इथं पाणी आहे, एकदम फ्री पाणी. इथं मस्त गार पाणी आहे. दाखवा पाणी द्या. ए प्रते, हे लोक लाईट कावर काय झालं रे? लाईट घालताय का? लाईट घालताय? एवढी क्लिप मला पाठव. कसे मागून पुढे जात आहे. चालले असं चाललंय. हा, तेव्हा साईडला चाललंय पुढं. लाईन तोडून सगळे पुढे चालले. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. बोल हर हर. बोल
11 वाजले. 11 कोणामुळे उशीर झाला? प्रत्यामुळं दाखव किती वाजले, टाइम बघू दे. हा ठीक आहे 10:30. कोणामुळे उशीर झाला? जाऊ दे निघा. टायमिंग काय होता? तू खरं सांग मला, आपण जेव्हा ओमकारेश्वर निघालो टाइम काय होता आपला इथं पोहोचायचा? आपला 9 होता. 9 होता. किती वाजले? 10:30. या प्रत्यामुळे टाइम लागला. एवढा टाइमपास केला हे, काय सांगू तुला, एवढा टाइमपास केला हे. तिथं त्या मित्राला बोलून ठेवलं, प्रतीकला, याला आकाशला. तो तिथं उभा राहिला. काय अडचण नाही, कधी कधी मॅनेज करावं लागतं, ट्रॉफिक खूप होती त्यामुळं त्या कारणाने तू सगळे चुकवले सगळे मॅप. जे मुलींना मॅप बघते येत नाही तसा प्रत्या आमचा, प्रत्याला मॅप बघते येत नाही. चला भूक लागली जेवायला, चला लवकर चला जेवायचं आता. इथंच लोकल मध्ये जेव. प्रते कुठं आलोय आता आपण? इंदोर मध्ये खाऊ गल्लीत आलं, सराफ बाजार. किती? कुठं? सराफ बाजार. आणि पहिले काय होतं? आता वाजले 11 वाजून 18 मिनिटं. आम्हाला खूप भूक लागलेली. आम्ही आता दुकान उघडायला लावणार आहे दुकानदारांनी, कारण की इंदोर आपलं माहेर घर आहे ना. माहेर घर आहे इंदोर. चला निघेलो. पहिल्यांदा आला देखील चलो इथं थांबून घ्या तुम्ही. आता पहिले काहीतरी खायचं. चला चला. धर मिक्स कर. एकच दिले त्यांनी, पुरा मिक्स करायचं आहे क्या? हा रिव्ह्यूची वाट पाहतोय आम्ही. निघा रिव्ह्यू सांगायला लवकर. निघा थोडा लांब हो. मिक्स केल्याशिवाय काय नाही. 2 होत्या. बस निघा, चालते लवकर. निघा सर. गरम आहे. डिसेंट आहे. पहिला आयटम डिसेंट आहे. एवढा आवडला नाही आम्हाला. आम्ही मराठी माणसं, आमच्याकडे अजून चांगलं भेटतं याच्यापेक्षा. काय नाही, सराफ बाजार आहे म्हणे इंदोरचा, सराफ बाजार. हेलो, कचौरी समोसे खाने का सोचा है? क्या कचौरी समोसे खाना, माल खाना चले. आ जाएंगे बस ऑनेस्ट रिव्ह्यू सांगायचा. काय घेतलं होतं? कोकोनट मलाई 1 नंबर लागला. 1 नंबर. मस्त. काहीतरी युनिक काय? काहीतरी युनिक. हो, आज शराब बाजार मधलं सगळं खाऊन जायचं आपल्याला, काहीच ठेवायचं नाही. सगळ्यात बेस्ट फ्रूट चाट. 1-2 कोकोनट मिल्क. आता पावभाजी घेतली आहे. जर ऑनेस्ट रिव्ह्यू दिलं, पावभाजी बिलकुल चांगली. पावभाजी म्हणजे काहीच चांगलं नाही, बिलकुल आवडलेलं नाही आम्हाला पावभाजी. काय प्रतिम क्वालिटी. 1 नंबर. कोपरावची क्वालिटी खरंच भारी. इथं येऊन सुद्धा दिखावा आहे रे फक्त दिखावा आहे इथं, काहीच आवडेल नाही. फक्त आपल्याला कोकोनटचं आवडलं. कोकोनट हा, गोळा वगैरे खावायची वगैरे खाऊ. पण बाकीचे जे फूड स्टॉल आहे ना, फक्त हाईप आहे. तुम्हाला सांगतो, चांगलंय काही चांगलं नाही. फक्त 3 वाजेपर्यंत तुम्हाला भेटतं जेवायला, म्हणूनच वाटतं चांगलं, पण नाही का चांगलं बोलतो. मजा नाही. फक्त आपण घेतलं नुसता मसाल्याचा मार आहे रे, काहीच नाही, नुसता मसाला मारेल. तू काही बडबड करे पडत. आमची वहिनीचे पाहिजे देत नाही. टू बी ऑनेस्ट जरा बरी रबडी बी चांगली लागत म्हटलं राव. काळे भैया सारखी टेस्ट नाही. कालू भैयाची टेस्ट म्हणजे टेस्ट आहे आपल्या.
मला ट्राय करायचं गोला का हो तुला कसा तो बर्फ ऐका येतो ना तेच चांगलं आहे. आपण नाही ऐकलं. एक प्लेट घेतली ती पण जात नाही कोणाला. का रे एक प्लेट घेतली ती पण कोणाला जात नाही. रबडी कोणाला घ्यायची? रबडी तो आहे शेवटला लय भारी होत होता. भारी मिक्स करतात या बघा. ते गोल गोल फिरव त्याला गोल फिरव गोल फिरव. हा कलर पाहिजे आलाय मला. हा आता पाहून दे आता टेस्ट. आता प्रत्या बोललाय घ्यायचं. प्रत्ये जर चांगली नाही निघली चांगलाय का? चांगलाय. आम्ही साधाच घेतला तरी बी प्रत्यावर विश्वासात नाही आम्हाला. साधाच घेतला.